बातमी नाशिकमधल्या खड्ड्यांची आणि त्यामुळे गेलेल्या जीवांची। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलाय। नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन सुरू केलेलं आहे। खड्ड्यांमध्ये पडून मृत्युमुखी पडलेल्यांचा फोटो हाती घेऊन हे आंदोलन केलं जात आहे। 5 बळी गेलेले आहेत। नाशिकमध्ये खड्ड्यांचे कुंभमेळ्याची कामं अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेली आहेत। कंत्राटदारांवर कारवाईची आश्वासनं दिली जात आहेत, पण ग्राउंड रियालिटी मात्र या सगळ्यात बदलत नाहीये। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, कंत्राटदारांवर कारवाईची आश्वासनं तर मिळतायत, पण ग्राउंड रियालिटी त्यामध्ये बदलत नाहीये आणि आता हे आंदोलन केलं जात आहे। जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा अशा स्वरूपाचे आदेश महापौर हेमगौरी आडके यांनी दिलेले आहेत। मात्र या करून देखील हे जे अपघात आहेत ते अपघात थांबत नाहीत, लोकांचे मृत्यू थांबत नाहीत। त्यामुळे आतापर्यंत 5 जणांचे मृत्यू गेले। आपण आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करताना बघतोय। ज्यांचा मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये त्यांचे फोटो इथे आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। गटनेते आपल्या सोबत आहेत, श्रद्धांजली वाहत आहेत, आंदोलनही करतात। खरोखर आज आमच्या नगरसेवकांसाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे। या नाशिक महापालिकेमध्ये लोक आम्हाला भरघोस मताने निवडून देतात आणि आमच्याकडनं खूप अपेक्षा करतात की आम्ही या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या मांडू, पण असं होत नाही। आज ह्याच नागरिकांना आम्हाला दुर्दैवाने श्रद्धांजली वाहण्याची वेळ या महापौर व आयुक्तांनी आमच्यावरती आणली, या प्रशासनाने आमच्यावरती आणली। या अशा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो की तुम्ही नाशिकला खरोखर लोक म्हणतात की आज नाशिकमध्ये खूप खड्डे, पण आम्ही म्हणतो की नाशिकच खड्ड्यात गेले। त्यामुळे आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत। आता आंदोलन करून थांबणार का? पुढची काय दिशा असणार? अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत महापौर जी आम्ही विशेष महासभेची मागणी केली आहे की ताई तुम्ही विशेष महासभा लवकर बोलवा, खड्ड्या व पाण्यावरती लोकांच्या समस्या जाणून घ्या, पण मला कळत नाही की हे प्रशासन का घाबरते, प्रशासन विशेष महासभा का लावत नाही। मग यांचे आणि कॉन्ट्रॅक्टरांची काही लागेबांधी आहेत का? याला जबाबदार कोण वाटते तुम्हाला? याला सर्वोच्च जबाबदार महापौर, आयुक्त आणि भाजप सरकार आहेत। आपण बघतोय हे ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आहेत केशव पोरजे। त्यांचं म्हणणं आहे आता जी शहरामध्ये परिस्थिती आहे त्याला प्रशासन जबाबदार आहेत, महापौर आयुक्त जबाबदार आहेत। आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे, मात्र 7 तारखेला विशेष महासभा होणार आहे। त्या महासभेमध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल। आणि या बातमीसह नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज आपण इथे